नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये इथं उरसाला सुरुवात झालेली आहे. आता संदल निघणार आहे थोड्याच वेळामध्ये. इथं पोलिसांची कशी तयारी केली आहे, आपण आता उस्मानाबाद धाराशिवच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये आहेत आणि इथं पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड हे पण आलेले आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. तोपर्यंत आपण इथं व्हिडिओ पाहूया. इथं एक व्हिडिओ केला आहे आम्ही, बघूया आपण. ही कुठं आहे तुम्हाला म्हणजे कुठं आहे आमची टीम गेली सर पुढे बोला त्याला. बाहेर निघाल ना राईट मारून त्यानंतर होमगार्ड 394 होमगार्ड 1004 कुठे त्यानंतर भुजबळ साहेबांसोबत आहे निवडणुकीची पाठीमागील बाजू करंडे मेजर अभी आज निकलने का है ना. आपलं किती वाजता विश्राम यापैकी कुणाला पॉईंट माहीत नाही असं कोण आहे का? बंदोबस्त माहीत नाही असं? अरे बंदोबस्त माहीत नाही असं कोण आहे का? तर बंदोबस्त कशाचा याची तरी कल्पना आहे का? आहे का सगळ्यांना? आपल्या इथं शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जो काही उरूस चालू आहे त्याचा महत्त्वाचा बंदोबस्त आहे. या उरुसाची संदलचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपला हा बंदोबस्त त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आहे. तिथं कलेक्टर ऑफिस समोर काळा जे ठिकाण आहे त्या ठिकाणाहून सायंकाळची जमात झाल्यानंतर संदल निघणार आहे. त्या अनुषंगानं हा बंदोबस्त आपला असणार आहे. संदलमध्ये साधारणपणे 5,000 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्याचा कायदा मिरवणुकीच्या आधी मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व धार्मिक स्थळ सर्व धार्मिकांच्या भक्तला हायलाईट ज्या आहेत त्या उंच आहे म्हणून काय कुठल्या प्रकारचे बंदोबस्त दोस्ता
आपापल्या पॉईंटला काय सांगाल तुम्ही आता इथे हजेरी लावली, आता संदल निघणार आहे थोड्या वेळात. हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी साहेबांचा हा 719वा उरूस आज या शहरामध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मी याच भागात राहत होतो लहानपणी असताना. मी ते जवळ राहत असतानासुद्धा मी लहानपणापासून या उरसाची संदल किंवा उरसात सुद्धा लहानपणी जायचो. त्यामुळं हा उरूस किंवा हा जो धार्मिक सण आहे ह्या जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन साजरा करतात आणि ही सामाजिक सलोख्याचं आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी हा उरूस खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक सलोख्याने आणि उत्साहात साजरा होत आहे. सबको इधर सर के लाईव्ह चालू आहे. व्हिडिओ साहेब सर 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 इधर लाव असं. ओके. बरी जातात हे पलीकडचं. ध्यान दे उदानंद हो तुम्ही इकडे घ्या फोटो फोटो आहे ना इकडे घ्या तुम्ही बाहेर थोडे 5 मिनिट
साइड पे आओ, साइड पे आओ, थोड़ा साइड पे आओ, ये साइड में आ जाओ, साइड में आ जाओ, साइड में आ जाओ, थोड़ा थोड़ा उनको बताओ। सर को दे दो सर फोटो लो ओके बाइक आ किलो में दे दो सर बाइक सर एक सर फक्त माइक दिया इधर ही लो बाहर कर दिया उस्मानाबाद धाराशिव शहरातील आपल्या जो आज उर्साचा कार्यक्रम आहे शमशुद्दीन गाजी यांचा गेल्या जवळजवळ 700 वर्षांची परंपरा असलेला हा उर्साचा कार्यक्रम आज संदल आज डोक्यावर घेऊन आज आमच्याकडून आज मिरवणूक निघालेली आहे आणि सर्व जे मुस्लिम समाजाचे बांधव आणि सर्वच शहरातील जे बांधव आहेत म्हणजे अतिशय उत्साहात हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर सर्व जे मुस्लिम बांधव असतील आणि आपल्याला शहरातील सर्व ज्यांचं त्या आपल्या जे मजारावर विश्वास आहे त्या सर्व नागरिकांसाठी हा उल्हासाचा दिवस आहे. पुढील 7 दिवस हा अतिशय उत्साहात कार्यक्रम चालणार आहे. सर्व जे आपले जे नागरिक आहेत त्यांना आम्ही अतिशय आनंदात कुठलं तर कमी जास्त काय झालं तर आपल्या ह्याच्यामध्ये सर्व एक याच्यात समजून घ्यायचं आहे आणि याच्यात कुठल्याही आपल्या कृतीमुळं कुठल्याही इतरला आपल्या नागरिकांना अडचण होणार नाही आणि गालबोट लागणार याची काळजी घ्यायची पण आवाहन मी सर्वांना करतो. आणि हा जो उत्साहाचा जो पर्व आहे ते सर्व आपल्या ज्या नागरिकांना मुस्लिम बंधूंना शुभेच्छा पण देतो आणि माझे बोलू शकतो. धन्यवाद. तर हे अतिशय मला वाटतं ही एक जुनी परंपरा आपल्या या ठिकाणी आहे आणि गेल्या वर्षी काही कारणामुळे मी इथं नव्हतो परंतु यावर्षी आपल्या जे सर्व जी संदलची आपली जी ओरसाची कमिटी होती त्यांनी विशेष आम्हाला विनंती केली की आपली ही जी परंपरा ही सुरू राहावी. त्यासाठी मग आज मुद्दाम ह्याच ठिकाणी मी आज आलो आणि हे पाहून मला विशेष नक्की वाटते की आपल्या जी भारताची जी काय आपण ज्याला आपल्या जे संस्कृती वेळा म्हणतो की हिंदू मुस्लिम परंपराचं जे काही वेगवेगळे ह्याच्यामध्ये जसं मला सांगितलं की तर आपल्या वेगवेगळ्या समाजाची लोकंसुद्धा ह्याच्यामध्ये भोई समाज असेल काय असेल वेगवेगळ्या प्रकारे आपल्या इथं समाविष्ट होतात. आणि मला वाटतं आपल्या जी भारतीय संस्कृती आहे ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा जो एक आपल्याला इतिहास गेला आहे 1000 वर्षांचा इतिहास आहे त्याच्यामध्ये मला वाटतं अतिशय ही एक महत्त्वाची एक जी गेल्या 700 वर्षांची परंपरा आहे तशीच कायम सुरू राहावी यासाठी आपल्या सर्व बांधवांना मी सदिच्छा देतो आणि पुढील 4-5 दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय उल्हासात आपण सर्वांनी साजरा करावा यासाठी शुभेच्छा पण देतो. धन्यवाद. थँक्यू. सफेद पहनते ये दरगाह के क्या मस्जिद है यहाँ मस्जिद है पहले कलेक्टर साहेबांच्या घरातून हाँ पहले वो मुस्लिम रहेंगे ना उसमें वो घर से निकलता रहेगा. 719वां उर्स मनाया जा रहा है. संदल का प्रोग्राम था. यहाँ पे जिलाधिकारी आए थे. यहाँ के जो लीडर थे वही भी आप मौजूद थे यहाँ पे और आप भी थे. कैसा ये उर्स कैसा मनाया जाता है इसका क्या खास बात क्या है? हज़रत ख्वाजा सैयद शमशुद्दीन गाजी रहमतुल्लाह अलैह निज़ामुद्दीन औलिया महबूब इलाही के खलीफा और हिंदुस्तान के अंदर आप दहिमुन खुरासान से आए. हज़रत उस्मानाबाद को जो भेजा गया तो उनके मुर्शद निज़ामुद्दीन औलिया महबूब इलाही ने उन्हें निस्बत इजाज़त और खिलाफत अता करके ख़ास उस्मानाबाद उनको रवाना किया गया. हज़रत की वजह से खूब सिलसिला चिश्तिया निज़ामिया को तरक्की हुई. आज भी हज़रत का सिलसिला जारी व सारी है. क़यामत तक हज़रत का फैज़ जारी व सारी रहेगा. हज़रत ख्वाजा शमशुद्दीन गाजी 642 हिजरी में पैदा हुए और 730 हिजरी में हज़रत का इंतकाल हुआ. और जितना हो सके बुज़ुर्गों ने हर एक को फैज़ पहुँचाया है.
तसव्वुफ़ क्या है, खानखा क्या है, ये हर एक को लेके चलने की खानखा होती है। अल-खल्क़ु अयालुल्लाह, तमाम मखलूक अल्लाह का कुंबा है। हज़रत ख्वाजा शमशुद्दीन गाज़ी भी हर कौम, हर ज़ात, हर मज़हब के लोगों को साथ लेके सबको एक जान बनाते रहे, जिसकी वजह से आज उनके मज़ार पे भी हर कौम के लोग जाते रहेंगे और क़यामत तक जाते रहेंगे। क्योंकि हज़रत की जो करामतें, बेहिसाब करामतें हैं, सब में बड़ी करामत तो ये है कि आज भी निज़ामुद्दीन औलिया महबूब इलाही की ब्रांच में हज़रत ख्वाजा शमशुद्दीन गाज़ी को बड़ी इज़्ज़त दी जाती है और बड़ा आपका मर्तबा अदब रखा गया है। आज हज़रत के जो फैज़ आम जो हो रहा है, तो आज से नहीं बल्कि 642 हिजरी में पैदा, 730 में भी साल, दरमियानी का 10-15 साल का पूरा ये इलाका उस्मानाबाद में रहा है। निज़ामुद्दीन औलिया महबूब इलाही दिल्ली ने उन्हें भेजा था, जिसकी वजह से आपका फैज़ आम है। आज भी हज़रत का सिलसिला जारी है और क़यामत तक जारी रहेगा। क्या अपील क्या है लोगों का अभी आपका, आप अपील क्या करेंगे? लोगों से ये गुजारिश है कि हज़रत के मज़ार पे जाओ तो दुआ करो कि हज़रत के तुफ़ैल में अल्लाह ताला हमको फला काम करा दे, ये करा दे। नामुमकिन भी अल्लाह मुमकिन करा देता है, हर एक की दुआएं कबूल होती है, हर एक का मकसद पूरा होता है। और हज़रत ख्वाजा शमशुद्दीन गाज़ी अपना वतन छोड़े, दहिमुन खुरासान, दिल्ली आए। दिल्ली से फिर निज़ामुद्दीन औलिया महबूब इलाही ने उस्मानाबाद भेजा और फिर उस्मानाबाद में आकर अपने पूरी उम्र हर कौम की खिदमत की। आज भी आस्थाने के ऊपर हर कौम के लोग आते हैं, पहले से ही वो सिलसिला जारी है। खानखा क्या है, हर मखलूक को साथ लेके चलना है, सबको एक जान बनाना है, एलाए कलिमतुल हक़ करने के लिए बुज़ुर्गों के तरीक़े को इस्तेमाल करना है। मैं दुआ करता हूँ कि खुदावंद ख्वाजा शमशुद्दीन गाज़ी के तुफ़ैल में तमामीन के हर दिली ख्वाहिश और जायज़ मुरादों को पूरा फरमा, तमामीन के हर दिली ख्वाहिश और जायज़ मुरादों को पूरा फरमा। अल्लाह सबको अपने महबूब के शमशुद्दीन गाज़ी के तुफ़ैल में हर नियामतों से नवाज, हर मकसद में कामयाबी अता फरमा। इथं आता उरुसाला सुरुवात झाली आहे, संदल निघालं आहे, आता इथं उद्यापासून उरूस होणार आहे। आता आपण इथं काही नागरिकाच्या प्रतिक्रिया, जिल्हाधिकारी यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे, काही नागरिक आहेत बाहेर त्यांची पण घेतलेली आहे। आपण आणखीन जिथं मिरवणूक सुरू आहे तिथं नेमकं कशी मिरवणूक सुरू आहे पाहूया आपण। मी धनंजय शिंगाडे, OBC VJNT SC ST बहुजन परिषद राज्य उपाध्यक्ष। आज उस्मानाबाद शहरामध्ये ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्लाह यांचा 719वा उरूस या उस्मानाबाद शहरामध्ये होत आहे। हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक मी मानतो आणि या उर्सामध्ये जिल्ह्यातील सर्व आमच्या बंधू भगिनी या ठिकाणी या उर्साला उपस्थित राहतात, दर्ग्याचं दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात आणि या उर्सामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अतिशय उत्साहपूर्ण या उर्सामध्ये सहभागी होत आहेत। माझ्या या उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींना, या उर्साला येणाऱ्या सर्व बंधू भगिनींना माझ्या वतीने मी प्रथमतः हार्दिक शुभेच्छा देतो आणि या उर्सामध्ये जिल्हावासियांनी सहभागी व्हावं। या उर्सामध्ये सहभागी झाल्यानंतर जो आनंद आहे, जे आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याचं भूषण आहे, या दर्ग्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं, या उर्सासाठी उपस्थित राहावं, या ठिकाणी दर्शनासाठी आपण उपस्थित राहावं असं मी जिल्हावासियांना मी आवाहन करतो।
मेरा नाम इलियास खैरती अब्दार, दरगाह का मैं कादिमदार हूँ और उर्स के इस मौके पर और आपके सामने जो बाइक दे रहा हूँ और ये बहुत बड़ा प्रोग्राम है हमारे महाराष्ट्र लेवल पर, पूरा एक बड़ा प्रोग्राम है ये और सब लोगों को लेके हम ये काम करते हैं और सब नाना सर के वो सब लोगों के साथ में हम उसमें प्रोग्राम में शामिल रहते हैं। क्या अपील क्या है लोगों को आपका? इलाज हम दरगाह के कादिम हैं और दरगाह के कादिम के हिसाब से हम सब लोगों को लेके आज सब अच्छे से अच्छा प्रोग्राम होना, दुकानदारों को भी सब सहूलत होना, ये होना, ये जो बाकी के सब कार्यक्रम है सब अच्छे होना। कल से कव्वाली का वो प्रोग्राम चलते ऊपर वो सब अच्छे से अच्छे कार्यक्रम होना, लोगों को अच्छी तरकीब से ये करना हमारा होता ये है। कौन साथ में अभी आपके? हमारे साथ में हमारे दरगाह के पूरे कादिम हैं, सब मान कर हैं, पूरे हम सब मिल के कर रहे हैं। जैसा अभी जैनुद्दीन मुजावर हैं, एजाज अब्दार हैं, समीर अब्दार हैं और वो सब मिलके हमारा जो एक बहुत बड़ा एक दरगाह के कादिम का ये है। यहाँ पे मेले में क्या क्या लगा है? अभी यहाँ झूले हैं, ये हैं, दुकानें हैं, सब अच्छे बड़े प्रोग्राम चलते हैं। 15 दिन का एक उर्स है ये, 15 दिन चलता है कार्यक्रम। बघा आता इथं उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये उरसाला सुरुवात झालेली आहे। आज संदलची मिरवणूक निघाली। आता इथं जिल्हाधिकाऱ्यांना मान असतो, संदल त्यांच्या डोक्यावर देऊन इथं सुरुवात केली जाते संदल मिरवणुकीला। आता तसंच झालेलं आहे। आज इथं जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे आले होते, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आले होते, आमदार कैलास घाडगे पाटील आले होते, त्यांच्यासह तहसीलदार बिडवे साहेब इथं सुद्धा आले होते। त्यांची सर्व महसूलची टीम या ठिकाणी दाखल झाली होती आणि इथं त्यांच्या उपस्थितीमध्ये आता त्यांचा सन्मानसुद्धा केला आणि त्या जिल्हाधिकारी यांच्या डोक्यावर संदल देऊन मान असतो त्यांना, त्या मानानुसार आता इथं मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवला आहे। बघा इथं आता संदलची मिरवणूक निघालेली आहे। इथं जिल्हाधिकाऱ्याच्या डोक्यावर संदल ठेवून त्यांचा मान असतो। आता तिथं संदलची मिरवणूक काढली, उद्या उरुसाला सुरुवात होणार आहे। इथं काही व्यवस्थापक आहेत आपल्यासोबत, काही कमिटीचे क्या नाम क्या है आपका? सैयद सरफराज अब्दुल्ला हुसैन, सज्जादा नशीन। अभी यहाँ पे कल उर्स है, आज संदल निकाला जा रहा है, अभी सामने है। क्या आपका संदेश क्या चाहते हैं आप? क्या संदेश आएंगे इसके लिए? तो हर साल जैसा उर्स होता है उसी तरह ही 719वां उर्स है और सब चीज़ आराम से हो जाए, सबको आसानी से सब निकल जाए। और मैं चाहूँगा कि जितना सर्वधर्म संभाव बोलते हैं ना, उसका एक प्रतीक है ये दरगाह जो है। उसके अंदर जो अजद है इस वक्त 719 साल पहले से जो आज से चला आ रहा है ना, तो ये सारे धर्मों को लेके चला गया था और वो आज तक चल रहा है। अभी जो संदल वाली के लिए जो संदल बनता है वो अलग कोई करता है, उसके लिए मटका आता है वो कोई अलग करता है। ऐसे 5 लोग हैं जो अलग अलग धर्म के लोग हैं उसमें, तो वो सारे मिल के ये संदल की परंपरा अभी जब से जब शुरू हुई है तब से लेके अभी तक चलते हुए आ रही है। अभी जिलाधिकारी के सर पर संदल रखकर उसके अभी जो उनको सम्मान किया आपने, उस वक्त कौन कौन मौजूद थे वहाँ पे? देखिए, बहुत परंपरा से चलता हुआ है। पहले कलेक्टर ऑफिस में ये चीज़ होती थी कि कलेक्टर ऑफिस से संदल निकलता था। उस वक्त 700 साल पहले निज़ाम गवर्नमेंट थी यहाँ पे, तो शायद उसलिए उधर मुस्लिम कलेक्टर होता होगा। उसके बाद फिर कई टाइम बदल गया, उसके बाद मस्जिद में शुरू हुआ। मस्जिद में वही कलेक्टर मस्जिद में आते हैं, वहाँ से वो संदल उठाते हैं, हमारे सर पे देते हैं, फिर हम अपना संदल उठा के हमारे से जो दूसरे लोग हैं उनके सिर पे देते हैं, वो लोग अपना संदल लेके फिर ये अभी जो जा रहा है वैसे चलता रहेगा। कल उर्स होने वाला है। कल सवेरे संदल माली होगी। अभी जो संदल यहाँ से गया है अभी 12 बजे तक का परमिशन है, उसके बाद वो संदल को दरगाह में ले जाएंगे और सुबह फजर में वो संदल माली होगी, फिर वो चले जाएंगे। ये वहाँ पे आज का कार्यक्रम खत्म हो जाएगा। अच्छा, या संदलच्या मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात। तर संदलची मिरवणूक निघाली, आपण थेट त्याच्याकडे जाऊया। किती वेळ लागतो?
नेमका आता उरूस जे आहे ते उद्यापासून सुरुवात होणार आहे, मात्र आज संदलची मिरवणूक होती. मी तुम्हाला इथं मान्यवर आले होते, त्यांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत. कसा वाटला विषय नक्की कळवा, आणि असा काही वेगळा विषय असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता. कॅमेरामॅन खंडू ओबळेसोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.